ज्यावेळेस माणसाला खूप पैसा मिळायला लागतो, धन मिळायला लागतो, समाजात प्रतिष्ठा मिळायला लागती, तो माणूस हळूहळू हळू देवाला विसरायला लागतो. तुकोबाराय म्हणतात, अरे हे यश तरी किती काळ टिकणार आहे आणि हे अपयश तरी तुमचा कितपत मागोवा घेणार आहे. तुम्हाला आज न उद्या यश आणि अपयश यांच्या उंचावलीच्या खेळातून त्या मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे. आता एखादं लेकरू आहे, त्याचं लग्न होईल का नाही सांगता येते का? होईल पण नाही, पण त्या मुलाचं पुढे गेल्यानंतर तो चांगल्या व्यवसायाला लागल आणि नाही लागल सांगतेच नाही, तो शिकल नाही शिकल सांगतेच नाही, पण तो मुलगा कधी ना कधी मरल सांगता येते ना. असं म्हणतो का तो मरल पण नाही, पण नाही, तो जीवनामध्ये कधी ना कधी मरणारच आहे. हे जीवनाचं अंतिम सत्य प्रत्येकाने हृदयावर कोरलं पाहिजे. हेच तुकोबाराय सांगतात की जाणीव करून देतात. संत खरंच संतांचं मायेचं खूप वाकडे, मायेने अख्ख्या जगाला नाही, अगदी भगवंताच्या अवताराला देखील भुरळ घातली. आपले राम प्रभूंच्या अवतारामध्ये भगवान विष्णू जन्माला आले, त्यानंतर पाहायला गेलं सीता मातेला रावणाने पळून नेलं. रावणाने पळून नेल्यानंतर राम प्रभू अक्षरशः विवळायचे, दगडांना म्हणायचे माझी सीता पाहिली का, झाडांना म्हणायचे माझी सीता पाहिली का, या पक्ष्यांना म्हणायचे माझी सीता पाहिली का, आणि टाहो करून रडायचे. म्हणजे राम प्रभूंना देखील साधूंचा शाप होता, पण काही काळ होईना रामप्रभूंना देखील त्यांनी भुरळ घातली होती. मग ही माया अवतार घेतलेल्या भगवंताला भुरळ घालू शकते, तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्या मनुष्याला का नाही भुरळ घालू शकत?